तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभक्ती वापरण्याचे नियम या ठिकाणी समजून घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण वाचतो किती, वाचलेलं ज्ञान ग्रहण किती करतो आणि त्या गोष्टीचं प्रत्यक्ष उपयोजन कसं करतो, ह्या सर्व गोष्टी आपल्या अंडरस्टँडिंगवर अवलंबून असतात। त्यामुळे मी जे सांगणार आहे ते तुम्ही योग्य पद्धतीने समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेमध्ये त्याचा वापर करता येईल। बघा आता विभक्ती प्रत्यय वापरण्याचे नियम। आता त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की विभक्ती प्रत्यय म्हणजे काय। आता विभक्ती प्रत्यय म्हणजे नाम, सर्वनाम किंवा विशेषणाच्या शेवटी येणारा प्रत्यय जो त्या शब्दाचा इतर शब्दाशी संबंध दर्शवतो। आता बघा इथं संबंध कोण कशाशी दर्शवतो हे समजून घेणं गरजेचं आहे। इथं काय म्हटलेलं आहे, नाम, सर्वनाम व विशेषण यांच्या येणारा प्रत्यय जो त्या शब्दाचा इतर शब्दाशी संबंध दर्शवतो। म्हणजेच काय, तर यामध्ये बघा राम शाळेत गेला। आता शाळा प्लस ई म्हणजे कोणती विभक्ती येईल, तर सप्तमी विभक्ती त्या ठिकाणी येईल। तर मी रामाला भेटलो। बघा वाक्य जरी आपल्याला एकसारखं वाटत असलं तरीसुद्धा त्याचा अर्थ वेगळा असतो। राम शाळेत गेला आणि मी रामाला भेटलो। राम प्लस ला म्हणजे कोणती, चतुर्थी विभक्ती ह्या ठिकाणी येईल। आता त्यानंतर जे विभक्तीचे एकूण प्रकार आहेत किंवा प्रश्न कसा विचारला जातो, त्याचा नियम काय आहे, उदाहरण कोणते आहेत आणि विभक्ती कोणती आहे, त्या संदर्भातली माहिती ह्या ठिकाणी आपण आता बघणार आहोत। आता 8 विभक्ती आणि त्यांचा वापर म्हणजे एकूण 8 विभक्ती आहेत, त्याचे उदाहरणं कसे विचारले जातात, त्याचे नियम कसे असतात ते आपण ह्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। आता बघा प्रथमा जर बघितलं तर आपण त्याला कर्ता असं संबोधतो। आता त्यामध्ये बघा प्रश्न कसा विचारला जातो, वाक्याची सुरुवात होत असताना कशी सुरुवात होते, कोण आणि काय। म्हणजे बघा उदाहरण, राम आला, कोण आला, राम आला। काय त्या ठिकाणी त्यांचं काम होतं, तर हे बघा क्रियापद करणारा व्यक्ती किंवा वस्तू दाखवते। बघा वापरण्याचे नियम म्हणजे काय, कोण क्रियापद करतं, कोणावर करतं, कशासाठी करतं त्यावर अवलंबून असतो काय, तर कर्ता। त्यानंतर द्वितीय म्हणजेच काय, कर्म। तर कोणाला, कोणासाठी पाहिजे, कोणाला पाहिजे आणि काय पाहिजे। बघा मी पुस्तक वाचले, कोणी पुस्तक वाचले, मी पुस्तक वाचले। नियम काय म्हणतो, क्रियापदावर परिणाम होणाऱ्या कर्मासाठी म्हणजे कशावर परिणाम करणाऱ्या, तर क्रियापदावर। क्रिया कोण करणारा, कशासाठी करणारा, तर काय, मी पुस्तक वाचले। कोणती क्रिया कशावर झाली हे प्रथम आपण समजून घेणं गरजेचं आहे। तर बघा तृतीय करण, कशाने परिणाम होणार आहे, कोणामुळे परिणाम घडून येणार आहे। बघा तो हाताने लिहितो, कशाने लिहितो, हाताने लिहितो। कोण लिहितो, तो लिहितो। तो काय करतो, लिहितो। म्हणजेच काय, क्रिया साधन दाखवते। म्हणजे क्रिया काय करते ह्या ठिकाणी, काहीतरी व्यक्ती प्रक्रिया करताना, क्रिया करताना, हालचाल करताना ह्या ठिकाणी दाखवते। त्यालाच काय म्हणतो आपण, तृतीय असं म्हणतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या 8 विभक्ती जर तुम्ही परफेक्ट करून ठेवल्या तर तुम्हाला विभक्ती संदर्भात कोणताही जरी प्रश्न विचारला तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता। त्यानंतर बघा चतुर्थी। आता संप्रदान, कोणाला, कशासाठी। बघा त्याचं ह्या ठिकाणी उदाहरण काय म्हणतं, मी मुलाला पेढा दिला। कोणाला दिला, मुलाला दिला। कशासाठी दिला, तर मी त्याला खाण्यासाठी दिला, हातामध्ये दिला, फेकण्यासाठी दिला। हे तुम्हाला चतुर्थी विभक्तीमधून लक्षात येते। बघा ज्याला काही दिले जाते त्यासाठी चतुर्थी ही विभक्ती वापरली जाते।
त्यानंतर बघा पंचमीमध्ये काय दिलेलं आहे, पंचमी म्हणजेच अपादन, कोणापासून आणि कशामुळे. बघा तो पुण्याहून आला, कोणापासून आला, कुठून आला, पुण्यालाहून आला. कशामुळे आला, तर त्याला एखादं काहीतरी जो काम असेल, एखादं त्याची समस्या असेल, बरोबर की नाही. की बघा आता नियम काय म्हणतो, उगमस्थान किंवा वेगळेपणा दाखवण्याची प्रक्रिया ही पंचमीमध्ये होत असते. त्यानंतर षष्ठी. आता बघा षष्ठी म्हणजे संबंध. षष्ठी, षष्ठी म्हणजेच काय, संबंध. कोणाचा, कशाचा. रामाने पेन हरवली किंवा हरवला. रामाची पेन हरवली, रामाचा पेन हरवला. बघा आता इथं काय दिलेलं आहे, रामाची पेन हरवली. कोणाची पेन हरवली, रामाची. काय हरवली, पेन हरवली. बघा इथं काय म्हणतो, षष्ठीमध्ये मालकी किंवा संबंध दाखवण्याचं काम ही षष्ठी करत असते. त्यानंतर बघा सप्तमीमध्ये अधिकरण. कुठे, कशात. तो वर्गात बसला. कशात बसला, वर्गात बसला. कोण बसला, तो बसला. कुठे बसला, वर्गात बसला. कशात बसला, वर्गामध्ये बसल्यानंतर बेंचवर बसले असेल किंवा खाली बसला असेल. बघा सप्तमीमध्ये स्थान, वेळ, परिस्थिती दाखवण्याचं काम ही सप्तमी करत असते. आणि शेवटची जी विभक्ती आहे हे संबोधन. बघा बोधन आणि संबोधन हे वाक्य किंवा हा शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा इथं संबोध, संबोध म्हणजे काहीतरी ज्यामधून बोध निघतो. बघा अरे कोण म्हणजे कोणासाठी, अरे कोण आहे हा, म्हणजे अरे राम. म्हणजे इथं काय चालतं की बोलावण्यासाठी वापरतात. बोलावण्याची जी प्रक्रिया चालते, अरे राम, अरे श्याम, म्हणजे ही जी काही प्रक्रिया चालते ही संबोधनामधून चालते. म्हणजे एखाद्याला तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून आवाज दिला किंवा एखाद्याला तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून आवाज दिला, तर ही जी काही प्रक्रिया आहे ही म्हणजे जी बोलावण्याची प्रक्रिया चालते ही संबोधनामधून चालत असते. हे एकूण 8 विभक्ती आहेत आणि त्यांचे उदाहरणं आहेत. बघा आता विभक्ती प्रत्यय वापरण्याचे नियम. तर नियम कोणकोणते आहेत, नामाच्या शेवटच्या अक्षरावरून प्रत्यय ठरतो. म्हणजेच स्वरावर संपणाऱ्या शब्दांना वेगळा प्रत्यय लागू शकतो. उदाहरणार्थ आईचा प्रेम हे वाक्य कसं वाचल्यानंतर योग्य वाटतं का, अयोग्य वाटतं. तर इथे योग्य कोणतं येईल वाक्य, आईचे प्रेम. कारण आई शब्द स्वरांवर संपतो. म्हणजे तुम्हाला स्वर, व्यंजने हे पण माहिती असणं गरजेचं आहे. स्वर कशाला म्हणतात, व्यंजने कशाला म्हटलं जातं. त्यानंतर 2 नंबरचा नियम आहे, लिंग, वचन व विभक्तीनुसार प्रत्यय बदलतो. तर बघा उदाहरणार्थ राम, रामाला म्हणजे कोणता, पुल्लिंगी, एकवचन आणि चतुर्थी. ला, बघा इथं ला प्रत्यय आलेला आहे म्हणजे ते चतुर्थी. तर बघा त्यामध्ये विभक्तीमध्ये एक लक्षात ठेवा की द्वितीय आणि चतुर्थी एकसारखेच प्रत्यय हा दोघांमध्ये लागत असतो. बघा त्यामध्ये मुले म्हणजे काय इथं लागलेलं आहे, ना लागलेला आहे. मुलांना म्हणजे काय, बहुवचन आहे ते. म्हणजे शब्द वाचला का आपल्याला त्याचं उत्तर लक्षात येते. मुले, ते मुले, तो राम, येते लक्षात. आता त्यानंतर नियम 3, स्थान दाखवताना सप्तमी विभक्ती वापरावी. स्थान दाखवताना म्हणजे नाशिक आहे, संभाजीनगर आहे, पुणे आहे, सिंधुदुर्ग आहे, अकोला आहे. हे नाम दाखवताना म्हणजे हे बघा स्थान दाखवताना सप्तमी विभक्ती वापरावी. म्हणजे मी शाळेत जातो. कुठे जातो, शाळेत जातो. ती वर्गात बसली आहे म्हणजे कुठे बसली आहे, वर्गामध्ये बसलेली आहे. ती बस स्टॉपवर बसली आहे. तो नाशिकमध्ये बसलेला आहे म्हणजे कुठे बसलेला, नाशिकमध्ये बसस्टँडला बसलेला आहे की एखाद्या कोणत्या स्टॉपला बसलेला आहे. म्हणजेच काय, स्थान दाखवताना सप्तमी विभक्ती ही वापरावी. त्यानंतर नियम 4, पासून, कडून इत्यादी शब्द अपादन विभक्ती दाखवतात.
बघा विभक्ती मी तुम्हाला प्रत्यय सांगितलं, विभक्ती प्रत्यय सांगत असताना प्रथमा द्वितीय त्याच्या कंसामध्ये पण काही शब्द दिलेला आहे, ते सुद्धा बघून घेणं गरजेचं आहे. बघा, तो मुंबईहून आला, माझ्याकडून चूक झाली. म्हणजे अपादन विभक्तीमध्ये काय, हून, हून, कडून हे जर आलं, विभक्ती लागली तर ती अपादन विभक्ती दाखवते. त्यानंतर षष्ठी विभक्ती काय दाखवते, चा, ची, चे, आईचा सल्ला, बहिणीची पेन, मुलाचे पुस्तक. म्हणजेच काय, षष्ठी विभक्ती. नियम 6, ने प्रत्यय तृतीय विभक्तीसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, त्याने काम केले, ने आला तृतीय. पंख्याने, कशाने, पंख्याने तृतीय विभक्ती. त्यानंतर नियम 7, क्रियापदावर थेट परिणाम करणाऱ्या कर्मासाठी द्वितीय विभक्ती त्या ठिकाणी वापरते. बघा, क्रियापदावर थेट परिणाम. आता बघा इथं क्रिया पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही. मी पुस्तक वाचले, काय वाचले, पुस्तक वाचले. मी वाचले असं सांगून चालतं का, नाही. काय वाचले, तर पुस्तक वाचले. त्याने पत्र लिहिले, काय लिहिले, पत्र लिहिले. कोणी लिहिले, त्याने लिहिले. हे नियम 7 मध्ये द्वितीय विभक्ती ओळखण्यासाठी आपण नियम वापरतो. 8वा नियम आहे, काही शब्दांना लाचा वापर आवश्यक असतो. मला, तुला, त्याला, रामाला हे चतुर्थी विभक्तीचे रूप आहे. त्यानंतर 9 नंबरचं, संबोधनात शब्दरूपात बदल होतो. संबोधन मी पहिले सांगितलं, संबोधन काहीतरी आपण त्यामधून बोध काढत असतो. म्हणजे अरे राम केलं का, संबोध केलं. एका बंधूंनो, माझं ऐकून घ्या विद्यार्थी मित्रांनो, एग सखी, एग मैत्रिणींनो, म्हणजे काहीतरी संबोध आहे तर ते संबोध असं म्हणून त्या ठिकाणी वापर केला जातो. तर बघा, त्यानंतर नियम, वेळ, स्थान, कारण सांगण्यासाठी सप्तमी किंवा पंचमी वापरावी. त्याचे उदाहरण काही ह्या ठिकाणी दिलेले आहेत. तो सकाळी आला, काय दर्शवतं, वेळ म्हणजेच काय, सप्तमी. ती शाळेत शिकते, काय दाखवतं, स्थान म्हणजेच सप्तमी. तो भीतीने पळाला, कशाने पळाला, भीतीने, कारण दर्शवते. म्हणजेच वेळ, स्थान आणि कारण हे जे दर्शवतात त्यावर आधारित ह्या विभक्ती अवलंबून आहेत. त्यानंतर काही क्रियापदाचे रूप वापरण्याचे नियम आहेत. क्रियापद म्हणजे काय, ज्या शब्दातून कृती, हालचाल किंवा अवस्था व्यक्त होते त्याला क्रियापद असं म्हणतात. बघा, मी पहिले सांगितलं की जोपर्यंत आपण तो आशय, ते वाक्य व्यवस्थित समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला विचारलेला प्रश्न त्याचं उत्तर देता येणार नाही. क्रियापद म्हटल्यानंतर एक तर कृती असेल, एक तर हालचाल असेल किंवा अवस्था असेल. बघा त्याचे उदाहरण इथं बघा, कृती, हालचाल आणि अवस्थावरून काही उदाहरण घेतलेले आहेत. राम धावतो, मी लिहित आहे, ती बसली आहे. अर्थातच क्रियापद आपण त्याला म्हणतो. त्यानंतर क्रियापदाचे रूप वापरण्याचे काही महत्त्व. बघा, क्रियापदाचे रूप वाक्यातील कर्ता, लिंग, वचन, काळ आणि पुरुष यांच्याशी सुसंगत हे असावे. त्यानंतर नियम 1, कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापदाचे रूप बदलते. ते, तो, ती यावरून तुम्हाला ते क्रियापद ओळखता येईल. बघा, तो म्हणजे काय, पुल्लिंगी म्हणजे पुरुषासंदर्भात काहीतरी व्यक्त होतं. ती म्हटल्यानंतर स्त्रीलिंगी, ती आणि ते नपुंसक लिंगी. ते आले, ती आली, ते तिकडे जाणार होते, तो आज येणार होता, ती मला आज काहीतरी म्हणाली. म्हणजे बघा, तो पुल्लिंगी, ती स्त्रीलिंगी आणि ते नपुंसकलिंगी अशा पद्धतीने तुम्हाला ओळखायचं आहे.
बघा आता वचनानुसार क्रियापदाचे रूप कसे बदलते. वचन मी जातो, आम्ही जातो, ते जातात, आम्ही, मी म्हणजे वैयक्तिक, आम्ही म्हणजे सर्व आणि ते म्हणजे सर्व. त्यानंतर बघा आता काळानुसार क्रियापदाचे जे रूप बदलते त्यामध्ये काळ दिलेले आहेत, त्याचे उदाहरण दिलेले आहेत आणि रूप दिलेले आहे. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ आपल्याला सर्वांनाच आपण लहानपणापासून शिकतो काळासंदर्भात. फक्त एवढंच की आपण शिकत असताना पाहिजे त्या पद्धतीने माहिती न घेतल्यामुळे आपल्याला काळ ओळखताना त्या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण होत असतात. आता बघा वर्तमान काळ, मी खातो. आता त्याचं रूप काय आहे. तो, ती, ते नुसार तो, ती, ते रूप हे येत असते. बघा आता तो आला, ती आली आणि ते आले. पुल्लिंगी, त्यानंतर स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी त्या ठिकाणी हे रूप येत असते. त्यानंतर भूतकाळामध्ये मी खाल्ले, कृती संपलेली दाखवते. मी खाल्ले, मी काल खाल्लं होतं, माझं काल खाऊन झालं. मी खातो म्हणजे आता वर्तमान स्थितीमध्ये. आणि भविष्य, मी जेव्हा मला मिळेल, जेव्हा मला भेटेल तेव्हा मी खाईन. म्हणजे काय, कृती होणार आहे, अजून झालेली नाही. झालेली कुठे दाखवते, भूतकाळामध्ये. त्यानंतर बघा पुरुषानुसार क्रियापदाचे रूप वेगळे असते. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. बघा एक वचनामध्ये मी जातो, अनेक वचनामध्ये आम्ही जातो. द्वितीयामध्ये तू जातोस, तुम्ही जाता आणि तृतीयामध्ये तो जातो, ते जातात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ते, तो, ती हे 3 का व्यवस्थित समजून घेतले तर तुम्हाला प्रथम असेल, द्वितीय असेल किंवा तृतीय तुम्हाला ओळखता येईल. त्यानंतर बघा क्रियापदाचा कर्त्याशी संबंध त्या ठिकाणी राखावा. म्हणजेच कर्ता क्रियापद सुसंगती त्या ठिकाणी आपल्याला दाखवायची आहे. उदाहरणार्थ ती बाजारात गेला, वाक्य पूर्ण होतं का, चुकतं. ती बाजारात गेली म्हणजे काय, स्त्रीलिंगी. आता बघा सहाय्यक क्रियापदे योग्य वापरावीत. असणे, करणे, जाणे, होणे, मिळणे ही सहाय्यक क्रियापदे काळ व रचना दर्शवतात. तो शिकत आहे, मी खेळणार आहे. 7 नंबरचा नियम, अपूर्ण क्रिया आणि पूर्ण क्रियापद वेगळे ओळखावेत. तो खात आहे, अपूर्ण क्रिया अजून चालू आहे. तो खात आहे म्हणजे अजून खाऊन झालेला आहे का, नाही, अजून खात आहे. तो खाल्ला आहे, पूर्ण क्रिया, कृती पूर्ण. त्यानंतर 8 नंबर, म्हणजे इथं बघा हे इथं वाक्य थोडं करेक्शन करून घ्या. त्याने खाल्ले आहे, तो खाल्ला आहे असं वाक्य हे चुकीचं आहे. त्याने खाल्ले आहे म्हणजे पूर्ण क्रिया आहे, म्हणजे त्याचं खाऊन झालेलं आहे. तो खात आहे, अपूर्ण क्रिया, खात आहे अजून ठेवलेलं आहे. तर हे इथं वाक्य तुम्ही करेक्शन करून घ्या. 8 नंबर नियम काय म्हणतो, क्रियापदाच्या रूपात नकार दर्शवताना नाही योग्य ठिकाणी वापरावे. तो येत नाही, मी खाल्ले नाही, ते गेले नाहीत. म्हणजे इथं नाही दर्शवायचं आहे, परंतु नाही हा वेगवेगळ्या अंगाने दर्शवलेला आहे. येत आहे, खाल्ले आहे आणि गेले आहे. 9 नंबरचा नियम, आज्ञार्थक क्रियापदे विनयशील किंवा योग्यरित्या वापरावीत. ये, बस इथं, जेवण कर इथं, म्हणजे काय, आज्ञार्थक रूपाने ह्या ठिकाणी वापरलेला आहे. बसा, नम्रशीलपणा, बसा, या, बसा, चहा घ्या, या, बसा, थोडं थांबा आणि नंतर जा. चला, सामूहिक आज्ञा, चला सर्वांनो खेळायला आपण चला, चला सर्वांनी क्रीडांगणावर चला, म्हणजे सामूहिक आज्ञा. भाव किंवा क्रिया सूचित करण्यासाठी कृदंत रूप या ठिकाणी वापरावे. आता बघा इथं कृदंत म्हणजे नेमकं काय, बघा
पेपरमध्ये कधी काय विचारलं जाईल सांगता येत नाही, त्यामुळे आपण सर्व अंगाने माहिती घेणं गरजेचं आहे. वाचलेले पुस्तक. कृदंत रूप कोणते? वाचलेले. खाल्लेला अन्नाचा तुकडा. तर क्रियापदाचे रूप तयार करताना लक्षात ठेवावे. काय काय लक्षात ठेवायचे? क्रियामुळे प्लस कालसूचक प्रत्यय प्लस सहाय्यक क्रियापद. 2. लिंग वचन पुरुषानुसार शेवट बदलतो. 3. नकारार्थी वाक्यात नाही नसणे योग्यरित्या वापरावे. 4. वाक्यातील कर्त्याची सुसंगती सर्वात महत्त्वाची आहे. त्यानंतर इथं बघा काय योग्य अयोग्य त्याचा वापर कसा करायचा तो दिलेला आहे. अयोग्य ती खेळतो, योग्य ती खेळते. अयोग्य तो गात आहे का, योग्य तो गातो का. अयोग्य आम्ही गेली, योग्य आम्ही गेलो. अयोग्य तू खाल्ला का, योग्य तू खाल्लेस का. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने काही व्याकरणाचे नियम होते. तुम्ही योग्य पद्धतीने जर करून ठेवले तर तुम्हाला पेपरमध्ये हे पैकीचे पैकी मार्क मिळू शकता. त्यासाठी आपलं बेसिक आपल्याला त्या गोष्टीची माहिती असणं गरजेचे आहे. धन्यवाद.